देवा, श्री म्हाळसा देवींनी घेतलेला हा निर्णय अनपेक्षित आहे. ती तिचा निर्णय मागे घेईल असं मला नाही वाटत. त्यांना थांबवणं आवश्यक आहे देवा. देवा, अशा परिस्थितीत तुम्ही देखील त्यांच्यासोबत असायला हवं, असं नाही का वाटत तुम्हाला? परंतु माधवा, हे कसं शक्य आहे? कारण म्हाळसेला एकांत हवा आहे. ह्या क्षणी तिला तिच्या बरोबर कोणीच नकोय. आणि जरी मी तिला समजवायला गेलो तरी ती माझं ऐकणार नाही. देवा, श्री म्हाळसा देवींच्या स्मरणात जरी नसलं तरी आपल्याला ठाऊक आहेच, त्यांनी गतजन्मी दिलेल्या वचनामुळे हे सारं घडत आहे. जर तिला ठाऊक असतं तर ही वेळ आलीच नसती. देवा, श्री म्हाळसा देवी जेजुरी सोडून गेल्यामुळे जेजुरीतल्या प्रजेला देखील त्याचा क्लेश हा होणारच आहे. त्यांना कसं समजावणार? हा वाटतो तितका साधा प्रश्न नाही. मी देखील तोच विचार करतो आहे. त्यातून श्री म्हाळसा देवी या अशा रात्रीच्या प्रहरी निघाल्या आहेत. त्यांना त्यांच्यासोबत कोणी नको आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं काय करावं हा विचारही पडला आहे. माधवा, ह्यावर निश्चितच काहीतरी मार्ग काढावा लागेल. परंतु तो मार्ग काय असेल तर ह्या क्षणी तरी माझ्या समोर नाही. देवा, या क्षणी श्री म्हाळसा देवींना जिथे जायचे आहे तिथे जाऊ द्यावे. आपण त्यांना सहाय्य केले तर त्यातून काही गोष्टी सुकर होतील. माधवा, आपण अगदी योग्य तेच बोलत आहात. त्यानंतर आपण पुढे काय करावं याचा आपण विचार करूच आणि मार्गही काढू. बानू, आम्ही बघितलं तू देवींशी बोलत होती. काय झालं? काय नाही. मग तर काय बोलत होतीस? मी म्हाळसा ताईसनी थांबवाया गेले होते. कशाला उगा पान उतारा करून घेतीस? मला बिना तुझं काय कळत नाही बघ. किती डोसक्याला किरकिर करताय मायलेक. बांधतोय, तुम्ही बसा बसा बघू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.